15-15 दिवस पाणी मिळत नसल्याने सहनशक्तीचा अंत झालेल्या शहरवासियांना पाणी कधी येणार याची गॅरंटी नाही। छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र तांगडे पाटील यांनी शहरवासियांना पाणी द्या अशी मेलद्वारे विनवणी केली आहे। तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी वनवन भडकावं लागत आहे। सिडको अडको वसाहती गेल्या 40 वर्षापासून ती वसलेली आहे। जेव्हापासून आम्हाला समजते तेव्हापासून 1988 पासून महानगरपालिकेला सिडकोने वसाहत हस्तांतरित केली होती। तरी वाढती लोकसंख्या बघता महानगरपालिकेने काही उपाययोजना इथं केल्या नाही। त्याचं फलित आज इथं जायकवाडी धरण जवळ असताना व पूर्ण पाणीपट्टी भरून सुद्धा सिडको अडकोतील नागरिकांना 10 दिवस पाणी मिळत आहे। व आता MGPच्या वतीने इथं पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे व ज्या पाईपलाईनमधून सिडको अडकोला पाणी होते ते वारंवार पाईप फुटण्याचे काम चालू आहे। MGPच्या वतीने पाईप फोडणारा JCB ड्रायव्हर हा त्याच्यापाशी लायसन आहे का तो ड्रिंक केलेला आहे किंवा MGPचा कोणी अधिकारी तिथं आहे हे अद्यापही कोणाला माहीत नाही व इथलच्या लोकप्रतिनिधींचा वचकही मनपा प्रशासनावर राहिलेला नाही। याचा अर्थ असाच होतो व संशय निर्माण होतो की येथील ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हे कार्यक्रम होत आहे व याचा पूर्ण नागरिकांना त्याचा भुर्दंड भेटत आहे। यापुढे सिडकोतील N7 सिडको भागातील महिलांना जर वेळेवर पाणी व फोर्सने पाणी आले नाहीत यापुढे खूप मोठे जन आंदोलन होईल। धन्यवाद।